नमस्कार पालको. आरटी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच विद्यार्थी नोंदणी ज्याची की शेवटची तारीख 31 मे होती, परंतु वाढीव 4 दिवस पालकांना मिळालेले आहेत. पण नेमकं हे 4 दिवस पालकांनी मागितले होते का, की खरंच खूप फॉर्म्स भरायचे शिल्लक राहिले होते का, वेबसाईट मागील 2-3 दिवसात चालत नव्हती, कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे हे फॉर्म्स पुढे ढकलण्यात आले किंवा तारीख वाढीव देण्यात आली. बरं, ह्या तारीख वाढीवचा फायदा नेमकं कुणाला होणार आहे, म्हणजे सरकारला याचा फायदा होणार आहे का, खरंच पालकांना याचा काय फायदा होणार आहे ते आपण पाहूया. त्यासोबतच या तारीख वाढीवमुळे जे काही नुकसान आता किंवा जो काही मनस्ताप किंवा ज्या काही अडचणी पालकांसमोर येणार आहेत याची आणखीनही चाहूल लागली नसेल कदाचित तुम्हाला. परंतु मागील 3-4 वर्षापासून मी जेव्हा आपण ॲडमिशन प्रक्रिया पाहतोय, आतापर्यंतचा जो काही गोंधळ चाललेला आहे, म्हणजे जानेवारीपासून मे पर्यंत 5 महिन्यात फक्त केवळ पहिला टप्पा संपलेला आहे. दुसरा टप्पा आणखी संपायचं नाव घेत नाहीये. आणखी उर्वरित 3 ते 4 टप्पे शिल्लक आहेत. मग नेमकं काय प्रॉब्लेम किंवा काय अडचणींना पालकांना सामोरं जावं लागणार आहे या वाढीव तारखेमुळं, ते आपण थोडक्यातच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मान्य आहे, विषय आता आरटीचा खरंच गंभीर होत चाललेला आहे, परंतु काळजी नसावी, मी समजून सांगायला खंबीर आहे. त्यामुळं इडापिडा टळू दे आणि जनतेचं राज येऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया. मित्र, आज आहे 1 जून. जवळपास आणखी 3 दिवस शिल्लक आहेत जर कुणाला फॉर्म भरायचा असेल तर. मग आता आपण पाहूया की नेमकं याचे पॉझिटिव्ह साईड थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया की नेमकं या जी काही वाढीव तारीख आहे त्याचा फायदा कुणाला होणार आहे. आता ही जी वाढीव तारीख आहे, ज्या कोणी शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी फॉर्म भरलाही, परंतु ज्यावेळेस प्रिंटआउट आली आणि त्यावेळेस लक्षात असं आलं की अरे आपला तर फॉर्म चुकलेला आहे किंवा काहीतरी मिस्टेक्स झालेले आहेत, मग आता करायचं काय, पण शेवटची तारीख तर कालच होती. मग अशा पालकांना दिलासादायक बातमी आहे. बऱ्याच पालकांनी मला त्यांचे ॲप्लिकेशन्स फॉर्म पाठवले होते ज्यांचं चुकलं होतं, त्यांनाही मी मार्गदर्शन केलेलं आहे की त्यांनी आता परत एकदा फॉर्म डिलीट करू शकतात. दुसरा फायदा असा होणार आहे की पालकांना ज्यांनी कोणी रेंट ॲग्रीमेंट बनवलं नव्हतं किंवा बऱ्याच पालकांचं रेंट ॲग्रीमेंट हे प्रोसेसिंगमध्येच होतं. मला बरेच फोन किंवा कॉल्स येऊन पालक चिंतेत होते की 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, आम्ही तर तिथं जाऊन सगळं केलेलं आहे, परंतु आणखीन ॲग्रीमेंट आमच्या हातात आलेलं नाही. म्हणजे ॲग्रीमेंटचं एक्झिक्युटेड डेट आणखीन आलेली नव्हती. ज्या दिवशी ते ॲग्रीमेंट बनलं ॲक्च्युली ते एक्झिक्यूट झालं, ती डेट आली नव्हती. मग त्या पालकांना ह्याचा फायदा होऊ शकतो. किती आता होणार तर किती फायदा माहीत नाही. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार असो जे काही आहे गणित, 1-2 दिवसाचा फायदा झालाच 1-2 पॅरेंट्सला तर चांगलीच बाब आहे. पण मग आता आपण ह्याचं दुसरा पैलू हा आहे की फक्त लातूरचंच उदाहरण घ्यायचं झालं तर जवळपास 700 ते 750 म्हणजे 770च्या आसपास सीट्स राखीव आहेत आरटी अंतर्गत. मग 750 सीट्सला अर्ज किती आलेत? मी काल रात्री एक फॉर्म भरला होता शेवटच्या मोमेंटला, तेव्हा त्याचा अर्ज क्रमांक होता 7500 वा. म्हणजे समजा लातूर जिल्ह्यात 750 जागांना 7500 अर्ज येत असतील तर मग आणखीन किती अर्जाची प्रतीक्षा हे सरकार करत आहे, जेणेकरून की ही वाढीव मिळालेली आहे. मग आपण समजू शकतो की ॲडमिशन प्रक्रियेमध्ये पालकांची तक्रार येऊ न येऊ प्रत्येकाला तो वेळ द्यावाच लागतो. म्हणजे 15 दिवस म्हटलं तर 15 दिवस नाही तर वाढीव पण वेळ द्यावाच लागतो. ठीक आहे, त्या बाबतीत जरी आपण सरकारचं मान्य केलं की बाबा नाही वाढीव वेळ दिलंच पाहिजे, हे सगळ्यांच्याच हिताचं असतं. परंतु आता त्या वाढीवचा फायदा किती, म्हणजे मी सांगितलं की ज्यांचं चुकलं होतं आणि रेंट ॲग्रीमेंट, पण नुकसान किती जणांचं होणार आहे? सर्व पालकांचं यामध्ये नुकसान आहे. कसं ते 1 बाय 1 आपण बघूया. आता आपण पाहतोय की ॲडमिशन प्रोसेस ही 15 जूनपर्यंत, ॲडमिशन नव्हे, वर्ग भरण्याची प्रक्रिया ही 15 जूनपर्यंत प्रत्येक शाळेमध्ये सुरू होणार. म्हणजे तुमचं ते CBSE पॅटर्न असेल, स्टेट बोर्डचं असेल की कुठलं, तर 15 जूनपर्यंत तर सर्व वर्ग भरणार आहेत प्रत्येक शाळेचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. मग समजा आता ज्या प्रकारे हे प्रोसेस चालू आहे, आता दुसरा टप्पा समजा 4 तारखेला सुदैवानं संपला, लॉटरी कधी काढणार? आणखीन त्यांना 8 ते 10 दिवस लागतील. म्हणजे समजा 5 दिवस जरी गृहीत धरले तर 10 तारखेला लॉटरी निघेल. आशा करूया 10 तारखेला जरी लॉटरी निघाली तरी उत्तमच आहे. परंतु जर ती तारीख 15 ठरली तर बऱ्याच पालकांना अडचण येऊ शकते. अडचण कशी की बहुतांश पालक ज्यांनी कुणी आरटीचा फॉर्म भरलेला आहे ते एका आशेवर आहेत. काही पालकांनी तर ॲडमिशन्स कन्फर्म केलेही नाही आहेत. त्यांना कॉन्फिडन्स होता की माझं घराजवळ शाळा आहे तर माझा नंबर लागू शकतो. मग अशा पालकांना जर समजा 15 तारखेच्या नंतर लॉटरी लागत असेल किंवा उन्हात चला 15 तारखेला किंवा 10 तारखेला जरी लॉटरी लागली तर जी धांदल उडणार आहे, म्हणजे लॉटरी लागली त्यामध्ये नंबर नाही लागला, हा एक पैलू आहे.
आणि मग आता कुठं जाऊन शाळा शोधायच्या. मग तुम्हाला त्याच ॲडमिशन क्लोज, शाळा नाही आहे, वर्ग म्हणजे जागा नाही आहे, इथं जागा नाही आहे, जवळच्या शाळा सगळ्या क्लोज झाल्या, मग दूरच्या शाळेला पाहायचं, तिथं मग परत आलंच डोनेशन वगैरे एवढं भरावंच लागेल. मग हा म्हणजे याचं कारण कोण आहे, म्हणजे ह्याला कोण कारणीभूत आहे? म्हणजे सरकारनं आपल्याला फीस लावणं किंवा फूट लावणं, आपल्याला म्हणजे जे नादाला लावणं थोडक्यात, हे केलेलं आहे का, जेणेकरून आता पालकांचं नुकसान होणार आहे. बरं, सिलेक्ट होण्याची संख्या किती आहे? 10%. आणि 90% पालकांना काय करायचं? ज्यांनी कुणी समजा 90%मध्येही 40% असे असतील ज्यांनी शाळाच फिक्स केलेली नाही, त्यांचं काय? त्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की ज्यांच्या कुणाचा लॉटरीमध्ये नंबर लागला, समजा जे 9 लाख किंवा जे काही जागा होत्या त्यांचा नंबर लागला समजा, तरी धांदलच आहे. कारण होतं काय की तुम्हाला 4 दिवस 5 दिवस मिळत आहेत, मग त्या शाळेत जायचं, ॲडमिशन्स घ्यायचं, त्याचा गणवेश, त्याचं परत पुस्तक, त्याचे परत कपडे, त्याचं व्हॅन, त्या सगळ्या गोष्टीमध्ये बराचसा वेळ निघून जातो आणि वर्ग उशिराच आपल्याला जॉईन करावा लागणार आहे. त्यामुळं ही जी प्रक्रिया होती की योग्य वेळ होती की मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लॉटरी लागून सगळ्यांना कळलं पाहिजे होतं की माझं काय नशिबात, म्हणजे त्या पोराच्या नशिबाने काय झालेलं आहे, काय नाही झालं, कळायला पाहिजे होतं. इतकं तरी किंबहुना यांनी करायला पाहिजे होतं. परंतु ठीक आहे, झाल्या गोष्टी झाल्या. आता पुढची बाब जी आणखीन जास्त चिंतेची मला वाटते ती म्हणजे अशी की तुम्हाला समजा 10 तारखेला जरी लॉटरी लागली, कळलं तुम्हाला ज्या कुठल्या 9 लाख जागा आहेत शिल्लक महाराष्ट्रात, 9 लाख लोकांना कळलं की आमचं भविष्य लागलं, ओके, ऑल द बेस्ट, चॅलेंज, तुम्ही म्हणजे लॉटरी लागली, खूप छान. परंतु आता पुढचा प्रवास तुम्ही वेट करू शकता, काही हरकत नाही आहे. पण पुढचा प्रवासही आणखीन थोडासा जाचकच राहणार आहे. जाचक कसा? तर 10 दिवसानंतर लॉटरी लागली तर पुढं तुम्हाला कागदपत्र जमा करण्यासाठी 10 ते 15 दिवस देणं गरजेचं आहे. म्हणजे 15 दिवस म्हणजे जवळपास जून महिना संपलेला आहे. बरं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तर कोणी वॉरफोटिंगवरती करू शकत नाही काम, म्हणजे तेही माणसंच आहेत, जिथं काम करणारे कर्मचारीही माणसंच आहेत, कुठलं कम्प्युटर रोबोटिक नाही आहे. मग त्यांना जे काही कागदपत्र तपासायचे आहेत, किंबहुना जागा, घर, तुम्ही जिथं राहता ते तपासायचं असेल तर तुम्हाला परत त्यांना 10 ते 15 दिवस द्यावे लागतील. मग ज्यावेळेस तुम्हाला आत्ताचे 15 दिवस, पुढचे 15 दिवस म्हणजे जवळपास 1 महिना, म्हणजे जून महिना आणि जुलैचे पहिला आठवडा हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन ॲडमिशन कन्फर्म होण्यात जाणार आहे. बरं, टांगती तलवार कुणावरती आहे? टांगती तलवार त्या पालकांवरती आहे ज्यांच्या पाल्याचं ॲडमिशनमध्ये वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुमचा एकच राऊंड होतो. पहिल्याच राऊंडमध्ये शाळा जर समजा 40 जागा शिल्लक असतील तर 60 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात आणि 20 लोक किंबहुना 10 लोक तरी 50 लोक सिलेक्ट केले जातात, 10 लोक तरी वेटिंग लिस्टमध्ये असतात. जेणेकरून कागदपत्रामध्ये जर 4-5 जण वगळली गेली तर पुढच्यांना चान्स भेटतो. ह्या लोकांची धाकधूक वेगळीच. ते दररोज जाऊन बघायचं की म्हणजे झालंय का, पुढं सरकलं का, पुढं सरकलं का, पुढं सरकलं का. तर असो, हा प्रवास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, तुमचं घर तपासणी झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिट स्लिप भेटणार आहे. ॲडमिट स्लिपची डेट दिली जाईल, त्या दिवशी तुम्हाला तुमचं शिक्षण विभागाकडनं ॲडमिट स्लिप घ्यायचं आहे आणि ॲडमिट स्लिप घेतल्यानंतरच ते ॲडमिट स्लिप घेऊन तुम्हाला शाळेत जमा करायचं आहे, जी कुठली शाळा तुमची लागलेली आहे, आणि त्यानंतरच तुमचं पाल्य दुसऱ्या दिवसापासून शाळेला जाऊ शकतो. तर असा काय तो प्रवास राहणार आहे, आशा करूया. मला काही तुम्हाला घाबरवून टाकायचं नव्हतं, परंतु पुढं काय होणार आहे किंवा प्रक्रिया काय आहे, दरवर्षीचा जो अनुभव आहे त्याबद्दल सतर्क करणं, जागरूक करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आणि ज्या अर्थी या चॅनलला तुम्ही प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की जेवढ्या लोकांपर्यंत हे पोहोचवता येईल तेवढं वादळ हे पोहोचवा, जेणेकरून हा जो काही गोंधळ आहे त्यामध्ये कुणाला तरी आधार मिळेल, एक मदत मिळेल, आणि थोडंफार माझेही सबस्क्रायबर्स जे की आता 28-29 वरती बऱ्याच दिवसापासून अडकलेले आहेत, 50पर्यंत 1 लाखापर्यंत तर जावे, हीच एवढी अपेक्षा आपल्याकडनं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी ते देण्याचा प्रयत्न करेन.